राज्यातील नगराध्यक्षांचं आरक्षण काल जाहीर झालं आणि आता प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणीला सुरुवात केली। आता रत्नागिरी नगरपालिकेच्या बाबतीत नेहमीच रत्नागिरी नगरपालिका चर्चेत राहिली आहे। तर रत्नागिरी नगरपालिकेचे राजकीय पडसाद हे किंबहुना ग्रामीण भागात उमटतात आणि जिल्ह्यात सुद्धा रत्नागिरीच्या नगरपालिका राजकारणाची चर्चा होते। आता रत्नागिरी नगरपालिकेमध्ये एकूण 32 नगरसेवक निवडून द्यायचे 16 प्रभागात। त्यामुळे आता राज्यातली युती रत्नागिरी नगरपालिकेत होईल का अशी चर्चा सुरू झाली। मिळालेल्या माहितीप्रमाणे रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यात काही तडजोडी झाल्या आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे रत्नागिरी नगरपालिकेसह जिल्ह्यातला विचार केला तर 100% मधल्या 60% शिवसेनेला, 35% जागा भाजपला आणि 5% मित्रपक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला। आता रत्नागिरी नगरपालिकेचा विचार केला तर 32 नगरसेवक 35% प्रमाणे साधारणपणे 10 ते 12 नगरसेवक भाजपला च्या वाट्याला येतील। आता तेवढ्या जागा शिवसेना सोडील का हा प्रश्न आहे। पण रत्नागिरी नगरपालिकेचा एकंदरीत सारा विचार केला तर 5 भाजपचे नगरसेवक नेहमी निवडून जातात, त्या प्रभावामध्ये भाजपचं प्राबल्य आहे। आणखी 10 ते 11ची जरी मागणी असली तरी साधारण 8-9 जागांवरती तडजोड होऊ शकते का तर उपनगराध्यक्षपद भाजपला मिळेल या चर्चेतून। आता 5 नगरसेवक भाजपचे ऑलरेडी निवडून गेलेले आहेत, जात आहेत। आता उरलेल्या जागांमध्ये भाजप अधिक आग्रह धरेल तर कुठे धरेल तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये तिथे भाजपच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांची आग्रही मागणी आहे। दुसरं कदाचित प्रभाग क्रमांक 3 मध्ये तिथे राजेश सावंतांच्या सौभाग्यवती आहेत आणि तिसरे भाजपाचे एक पदाधिकारी निलेश आखाडे यांच्या प्रभावामध्ये त्या ठिकाणी सुद्धा प्रभाग क्रमांक 6 मध्ये सुद्धा ते मागणी करू शकतात। एकंदरीतच काय की युती होण्याची शक्यता रत्नागिरी नगरपालिकेमध्ये दाट आहे आणि रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत यांचा जो समन्वय आहे तो अतिशय चांगला असल्या कारणाने युती होईल आणि त्या युतीमधून भाजपला 8 ते 10 उपनगराध्यक्षपद, राष्ट्रवादी काँग्रेसला 5% प्रमाणे 1-2 जागा अशा मुस्लिम बहुतील भागात मिळतील असा एक अंदाज वर्तवला जातोय। पण नगराध्यक्षाचा चेहरा कोण असेल ही चर्चा सुद्धा आता सुरू आहे। आता युतीची चर्चा झाली तर शिल्पा सुर्वे, स्मितल पावसकर यांची नावं आघाडीवर आहेत। तर युती झाली नाही तर भाजपकडनं सुद्धा ब्राह्मण समाजाचा चेहरा दिला जाईल, कारण 1975 नंतर कैलासवासी जश केळकरांनंतर भाजपचा किंवा नगराध्यक्षपदाचा उमेदवार किंवा नगराध्यक्षपद ब्राह्मण समाजाकडे गेलेलं नाही आहे, त्यांनी भूषवलं नाही आहे। त्यामुळे कदाचित चित्पावन, कराडे, देशस्थ, कोकणस्थ असे सगळे ब्राह्मण मंडळी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आग्रह धरण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। तर महाविकास आघाडीच्या चेहऱ्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी एक नवीन नाव पुढे आलंय, ते म्हणजे शिवानी मीर माने, म्हणजे माजी आमदार बाळ माने, शिवसेनेचे उपनेते आणि कैलासवासी आप्पा साळवी यांची नात आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची कन्या, हे नाव सुद्धा आता चर्चेत आलेलं आहे। आता पाहूया नेमकं। पण रत्नागिरी नगरपालिकेचा विचार केला तर युतीची शक्यता दाट आहे आणि कोणत्याही परिस्थितीत युती होईल असं आज तरी बोललं जात आहे। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।